नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर जसं की आपण इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो तुम्हाला, की हे चॅनल फक्त आणि फक्त म्हणजे टेक्निकल स्किल्सबद्दलच नसेल, तर पूर्ण म्हणजे ओव्हरऑल कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कसं डेव्हलपमेंट करायचं ह्या सगळ्याबद्दल आहे, म्हणजे ओव्हरऑल घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल आहे. तर जसं की आपण मागचे व्हिडिओज एक्सेलवरती वगैरे बघतोय, इंटरव्ह्यू टिप्स बघतोय, काही शॉर्टकट्स बघतोय. तर येणाऱ्या काही दिवसात आपण एक्सेल कंटिन्यू करू. आपण पॉवर पॉईंट बघू, वर्ड पण बघू आणि बाकी काही तुम्हाला म्हणजे नॉर्मल जे डेस्कटॉपचे शॉर्टकट्स असतात तेही मी सांगेन. पण आज आपला थोडासा व्हिडिओ आपण थोडासा चेंज करून आहे ना, एक वेगळं काहीतरी बघणार व्हिडिओमध्ये आहोत. कारण एक गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आलेलं आहे. गव्हर्नमेंट म्हणजे ई-पी-एफ-ओचं. तर आपण ई-पी-एफ-ओबद्दल आज काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ई-पी-एफ-ओ हे आपलं एम्प्लॉयर प्रोव्हिडंट फंड हे असतं. एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये तुमचं जे मंथली सॅलरीमधून एक सर्टन पार्ट तुमचा कट होऊन तो ई-पी-एफ-ओच्या कॉन्ट्रिब्युशनला जातो. एम्प्लॉयर जेवढा देतो तेवढा आपल्याकडून म्हणजे जेवढा आपल्या सॅलरीमधून कट होतो तेवढा तुमचा एम्प्लॉयरच्या इथून शेअर येतो आणि अशी एक अमाऊंट बनते. मोस्ट ऑफ जणांना माहितीच असेल ई-पी-एफ-ओ काय आहे. तर आता काय व्हायचं, ई-पी-एफ-ओ ही प्रोसेस पहिली तर कम्प्लिटली ऑफलाईन होती. म्हणजे तुम्हाला जर विड्रॉल करायचं असेल किंवा जेव्हा तुम्ही जॉब सोडता किंवा दुसरीकडे जायचं असेल, तर तो विड्रॉ करण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही होतं. किंवा मग ते पूर्ण लाईक तुमचे 60 इयर्स जे तुमचं रिटायरमेंट याचे आहे तोपर्यंत तुमचं ते सगळं साठून राहायचे पैसे. तर तुम्हाला ते विड्रॉ जर करायचे असेल तर मॅन्युअली फॉर्म होतं. तर ते मॅन्युअल फॉर्म भरून तुम्ही विड्रॉल करू शकत होता. तर त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी हे ऑनलाईन आणलं. लाईक UAN नंबर करून एक आला, युनिव्हर्सल अकाउंट नंबर, ज्याच्यामध्ये तुम्ही जर 2-3 कंपनीमध्ये, एक कंपनी सोडून दुसरी, दुसरी सोडून तिसरी असे जर तुम्ही जात असाल कंपनीमध्ये, तर एक पी-एफ अकाउंट दुसऱ्या म्हणजे लाईक ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होतं, दुसरं तिसऱ्यामध्ये. आणि हे सगळं एकच UAN, जसं तुमचा पॅन कार्ड नंबर आहे तसं एकच UAN फक्त ह्याच्यामध्ये असतो ई-पी-एफ-ओमध्ये. तर आता काय व्हायचं की हा जो UAN किंवा UAN मधली जी इन्फॉर्मेशन असायची ही लाईक अपडेट नाही व्हायची. ती म्हणजे ऑनलाईन अपडेट नाही व्हायची. त्याच्यासाठी भरपूर काही म्हणजे ना एक प्रोसेस होता की तुमच्या एम्प्लॉयरला डॉक्युमेंट्स द्या, त्याच्यानंतर ते PF ऑफिसमध्ये फिजिकली जाऊन सबमिट करा. तर खूप खूप वर्ष, बरेच वर्ष ही प्रोसेस चालू होती. आणि ह्या प्रोसेसला ना जॉईंट डिक्लरेशन म्हणून सांगायचे, जॉईंट डिक्लरेशन. तर आता काय झालं, आधी जॉईंट डिक्लरेशनसाठी आहे ना जवळपास तुम्ही फॉर्म भरून देणार, ते डॉक्युमेंट्स लावून देणार. समज तुमचं नाव चेंज करायचं आहे किंवा काय चूक झाली आहे फादर्स नेममध्ये वगैरे, काही जे असे विषय ते लाईक डेट्स वगैरे तुमच्या एक्झिट आणि एंट्री डेट कंपनीच्या त्या होतात. त्याच्या आधी आलं आहे ते फीचर. बट आता जॉईंट डिक्लरेशन हे फक्त ऑफलाईन होतं हे फीचर. त्याच्यामध्ये एक फॉर्म असतो ज्याच्यामध्ये तुमचं काय चेंजेस करायचे आहेत ते सगळे भरून तुम्हाला एम्प्लॉयर म्हणजे जो तुमची कंपनी आहे त्यांचा स्टॅम्प घेऊन त्यांचा माणूस जाऊन तिथे सबमिट करतो. कुठे? PF ऑफिसमध्ये. आणि नंतर PF ऑफिस हे चेक करतं की म्हणजे एम्प्लॉईनी पण भरलं, त्याच्यावरती एम्प्लॉयरचं पण कन्फर्मेशन आहे आणि असं करून PF ऑफिस चेंज करतं. तर आता ही जी जॉईंट डिक्लरेशनची जी प्रोसेस आहे ती आता ऑनलाईन झालेली आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तर मी तुम्हाला एक एक टेस्ट केस म्हणून माझ्या एका मित्राचं करायचं होतं. तर मी ते तुम्हाला दाखवीन ऑनलाईन, पण तुम्ही स्क्रीनवरती एकदम सोपी प्रोसेस आहे. तर बेसिकली काय आहे, ऑनलाईन तुम्ही जाणार. ओके, ऑनलाईन जाऊन तुमचा जे ई-पी-एफ-ओचं UAN पोर्टल आहे, ओके, UAN पोर्टलला लॉग इन करणार तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे जॉईंट डिक्लेरेशनचा आता ऑप्शन आलेला आहे. तर जॉईंट डिक्लेरेशनमध्ये जे पण काय तुम्हाला चेंजेस करायचे ते तुम्ही भरायचं आहे. ओके, आणि हे जे आता जसं फिजिकलमध्ये जायचं, तुम्ही फॉर्म भरून एम्प्लॉयरला स्टॅम्प मारायला जायचं, तसंच इथे ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुम्ही एकदा इन्फॉर्मेशन तुमची भरली, आधार OTP टाकला तिथे, आधारचा एक OTP येतो सीडिंगचा, तो टाकला तिथे, आधार ऑथेंटिकेशन बोलतात त्याला, ते टाकलं की त्याच्यानंतर ते तुमच्या एम्प्लॉयरलाच जाणार. पण ते ई-साईन करणार एम्प्लॉयर त्याच्यावरती. म्हणजे जसं ते बाकीचे KYC डॉक्युमेंट्स ई-साईन करून ते पोर्टलला ई-साईनचं ऑप्शन असतं, तर ते ई-साईन होणार आणि त्याच्यानंतर ते PF ऑफिसला जाणार. तेही ऑनलाईनच जाणार, कुठलीही फिजिकल कॉपी जाणार नाही. तर हा एक नवीन चेंज घेऊन आलेली आहे ई-पी-एफ-ओ. तर बघू आपण आता पुढच्या स्टेप्समध्ये आपण की कसं काय करायचं आहे, ते कसं आहे ती प्रोसेस जरा तुम्हाला मी दाखवून घेतो. स्क्रीनवरती दाखवतो मी तुम्हाला कशी आहे ती प्रोसेस. ओके, तर आता इथे तुम्ही तुमचा UAN नंबर टाकून घ्या, जो पण आहे तो. ओके, तर आता याचा मी UAN नंबर टाकतो, ज्या मित्राचा आहे त्याचा. पासवर्ड टाकून घ्या,
जेही तुमचा पासवर्ड सेट केलेला असेल UN पोर्टलला तो. ओके. आणि हे वरचं जे बॉक्समधलं कॅप्चा आहे ते टाकून घ्या. ओके, साइन इन करतोय मी. तर आता इथे OTP येईल तुम्हाला एक फोनवरती, तो तुमचा टाकून घ्या OTP. आणि ठीक आहे, OTP येतोय तोपर्यंत मी कॅप्चा टाकून घेतो, कारण मी आता त्याच्याशी कोऑर्डिनेट करतोय ज्या मित्राचा आहे त्याच्याशी. ओके, OTP आहे तो, OTP टाकतो. ओके, सबमिटवरती क्लिक करतोय. तर हे तुमचं आता पोर्टल खोललेलं आहे, हे तुमचं लेटर करून टाका ते नका. आता हे बघा इथे मॅनेजमध्ये जॉईंट डिक्लरेशन. ओके, तर आता हा माझा PF ID आहे करंट एम्प्लॉयरचा, म्हणजे त्याचा मित्राचा. तर इथे ह्याचा फादर्स नेम चेंज करायचं आहे. ते बघाल तर विनोद एकनाथ कांबळे आहे नाव. अपडेट डिटेल्स, अपलोड डॉक्युमेंट्स आणि प्रिव्ह्यू आणि सबमिट ॲप्लिकेशन. तर इथे आता विनोद एकनाथ कांबळे हे त्याचं नाव आहे आणि ह्या लोकांनी आबा टाकलं. आता आबा कुठून आलं काय माहिती, टाकलं आहे PF वाल्याने. आता ह्याच्यासाठी त्याचं जवळजवळ 1 वर्ष झालं त्याचं होत नाही आहे जॉईंट डिक्लरेशन ऑफलाईनमध्ये. तर ठीक आहे, ते त्याचं नाव करेक्ट टाकलं मी आणि क्लिक केलं. ओके, प्रोसीड केलं. ते कन्सेंट आहे फक्त आधार कार्डचं. ओके, आता अपलोड डॉक्युमेंट्सवरती आलो. तर इथे आता पहिलं तर बर्थ सर्टिफिकेट घेतलं मी त्याचं. ओके, तर त्याचं बर्थ सर्टिफिकेट टाकतो आहे मी. आणि सेकंडमध्ये एक मिनिट सेकंडमध्ये मी त्याचं सॉरी, आता बर्थ सर्टिफिकेट हे होतं, मी तिकडे चुकून त्याचं आधार कार्ड लावलं. ओके, स्पेस पण काढायचं आहे. ॲक्च्युली तिथे सांगितलं की स्पेस नको आहे ते फाईल नेममध्ये, तर आता त्याच्यासाठी मी स्पेस काढून घेतो फक्त आधारच्या मधला. ठीक आहे, स्पेस काढून घेतला आहे. याच्यामधला पण काढू. ओके, तर आता इथे बर्थ सर्टिफिकेट लावून घेतो आणि अपलोड केलं. आणि आता इथे अदर डॉक्युमेंटमध्ये आपण आधार कार्ड, जर आता हे नसेल ना होत तर सगळे डॉक्युमेंट ना जे पाहिजे असतील ना, आधार कार्ड, पॅन कार्ड, एकाच PDF मध्ये क्रिएट करा. ते दाखवतो मी तुम्हाला कसं करायचं. इथे अपलोड केलं. नंतर नेक्स्ट कधीतरी दाखवतो मी की PDF एकत्र कसे करायचे. ते सोपं आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. ते 2-3 PDF कसे एकत्र करायचे ते. तर हे आता अपलोड होत आहे. म्हणजे जर इन केस तुम्हाला हे रिजेक्ट झालं आणि जर सांगितलं की याच्यामधून की तुमचे मिसिंग आहेत डॉक्युमेंट, अदर सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये आहे ना एक 5-6 पानांची PDF बनवायची, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स लावायचे. तर आता इथे काय सांगते आहे, हे अवेलेबल डिटेल्स आणि इथे चेंज झालं आहे एकनाथमध्ये. ओके, तर इथे टिक करा हे ह्याच्यासाठी कन्फर्मेशनसाठी. क्वालिटी क्यूअर्स त्याच्यात ते कंपनीचं नाव आहे ते. आणि आधार नंबर तिथे तो खालचा जो टिक आहे तो ह्याच्यासाठी आहे आपला आधार कार्डसाठी. गेट OTP केलं मी. गेट OTP करून इथे आता तो आधार कार्डचा पासवर्ड, तोपर्यंत मी हे टाकून घेतो, कॅप्चा टाकून घेतो. पिन आला, त्याचा OTP आला की टाकू आपण. तर OTP 1 मिनिट टाकूया. OTP टाकतोय आणि सबमिटवरती क्लिक करतो. थोडंसं स्लो चालतं बाबा हे पोर्टल, नेहमीचंच नाटकं आहेत या पोर्टलची. बऱ्याच वेळाने ॲक्च्युली या पोर्टलमध्ये काही ना काहीतरी होत असतं. लाईक कधी चालत नाही, कधी आधार सर्व्हर बिझी सांगतो, कधी तर यांना कसं आहे माहिती आहे, गव्हर्नमेंटची साईट असल्यामुळे ना ते म्हणजे खूप प्रेशर असतो या साईट्सवरती. तर ट्राय करत राहा सारखं सारखं, कारण असं नाही आहे की कुठला टाईम वगैरे असा काय नाही आहे. बट जेवढं जास्त म्हणजे तुम्ही एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, तर एकदम सारखं सारखं ट्राय नाही करायचं. 1-2 तासांनी पुन्हा येऊन ट्राय करायचं. एकदम परत परत करत राहिलं तर तुमचे पासवर्ड सारखे सारखे लॉक होत राहणार आणि मग ते ब्लॉक होत राहणार ते. तर अशा प्रकारे इथे सबमिट, आता बघू हे जॉईंट डिक्लरेशन होत आहे. तर मी इथून चालू ठेवतो आहे मी ही स्क्रीन तुम्हाला मी परत येऊन दाखवतो, कारण एवढा वेळ व्हिडिओवरती राहणं उगाचच व्हिडिओची लेंथ वाढत राहणार.
त्यापेक्षा हे आलं ना की मी तुम्हाला पुन्हा दाखवतो इथे काय आलं आहे आणि कसं दिसतं आहे ते. ओके, तर आता ही स्क्रीन आलेली आहे इथे आणि इथे हे सबमिट झालेलं आहे ॲप्लिकेशन. तर इथे सगळी डिटेल्स त्याचे मिळतील तुम्हाला की काय कसं काय. तर हे पेंडिंग ॲट एम्प्लॉयर आहे, म्हणजे एम्प्लॉयरला गेलं, तुमच्या कंपनीमध्ये गेलेलं आहे. HR ला सांगायचं की हे अप्रूव्ह करा म्हणून तुमच्या इथून, ते साईन करणार त्यांच्या इथून. जनरली सांगायची गरज नाही, ते ॲटोमॅटिकली होतं साईन. ओके, तर ते चेंजेस वगैरे सगळे आलेले आहेत तिथे. आणि ते व्ह्यूचं पण ऑप्शन आहे, जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलं ते व्ह्यू करू शकता तिथे. तर ठीक आहे मित्रांनो, हे असं झालेलं आहे. आता ऑनलाईन इथे मॅनेजमध्ये मिळेल तुम्हाला जॉईंट डिक्लेरेशन. इथे जाऊन तुम्ही परत त्याचा स्टेटस बघू शकता. लक्षात ठेवा, मॅनेज टाईपमध्ये आहे जॉईंट डिक्लेरेशनचं. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की किती सोपी प्रोसेस झालेली आहे या जॉईंट डिक्लेरेशनची. मी स्वतः एकेकाळी जॉईंट डिक्लेरेशन दिलेलं होतं. मला जवळपास आहे ना 3 महिने लागलेले PF ऑफिसने. आता ह्याचं ज्याचं काम करतोय आपण, ज्याचं, याने जवळपास आहे ना 1 वर्ष झालं ऑलमोस्ट, म्हणजे पूर्ण नाही म्हणू शकत पण ऑलमोस्ट लाईक 10-11 महिने होऊन गेले आहेत. या माणसाचा PF अडकलेला आहे, कारण त्याचं ते फादर नेम चेंज करायला त्याने ऑफलाईनमध्ये फॉर्म भरलेला होता. तर ठीक आहे, याच्यावरती मी तुम्हाला मध्ये मध्ये व्हिडिओजमध्ये माझे अपडेट देत राहीन की हे कधी पूर्ण होतं. बघू, आता नवीन प्रोसेस आहे, मी पण फर्स्ट टाईम करून बघतोय. आणायचं आपल्याला ॲक्च्युली मिळालं एक्झाम्पल बघायला की हे काय कसं काय आहे ते. तर सांगत राहीन मी, अपडेट देईन तुम्हाला की ही प्रोसेस किती इफेक्टिव्ह आहे ते. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जसं की मी बोललो, आपण आता परत बॅक टू आपल्या टॉपिक सगळे कवर करायला परत सुरुवात करू आपण. आणि प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मी असं ऑब्झर्व करतो आहे की तुम्ही बघताय व्हिडिओ पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. तर हे सबस्क्राईब ॲक्च्युली तुमच्यासाठी फ्री आहे, बट मला खूप मोठं मोटिवेशन आहे हे सबस्क्रिप्शन म्हणजे. तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज एन्जॉय करत राहा, नॉलेज घेत राहा, खूप सारे शेअर करा, लाईक करा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.